हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत। तर तुम्ही ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतात तो दिवस आलेला आहे आणि मी आलेली आहे शुभारंभ घर तुमचे देवघर आमचे या शॉपमध्ये। आणि या देवघराविषयीची सगळी माहिती तुम्हाला देणार आहे, सागवानाबाबतची सगळी माहिती तुम्हाला डिटेलमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। ज्या कोणी माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले आहेत, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता सगळं आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया। तर मैत्रिणींनो, वास्तुशास्त्रानुसार देवघर कसं असावं त्याविषयीची सगळी माहिती जी आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तुम्हाला याआधी पण मी जो व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये पण मी तुमच्यासोबत देवघराच्या डिझाईन्स वगैरे शेअर केल्या होत्या, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन सविस्तर माहिती जी आहे ती या शुभारंभ घर तुमचे देवघर आमचे या शॉपच्या ज्या ओनर आहेत त्यांच्याकडून मी तुम्हाला माहिती करून देणार आहे। सो फ्रेंड्स, आपल्यासोबत आहेत शुभारंभ घर तुमचे देवघर आमचे या शॉपच्या ओनर। आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी त्यांची ओळख आपण करून घेऊयात। त्यांचं नाव वगैरे त्यांचं सगळं डिटेल जे आहे ते आपण जाणून घेऊयात। नमस्कार, माझे नाव चेतना श्रीकांत दहीभाते। मी या शुभारंभ शोरूमची संचालिका आहे। 27 मार्च 2022 या रोजी आम्ही या शोरूमची सुरुवात केली। देवघर या नावाने मी सुरुवात केली होती। माझं हे फर्स्ट ब्रांच होतं। त्यानंतर 11 महिन्यात आम्ही शुभारंभची सेकंड ब्रांच सुरू केली आणि तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाने आज आम्हाला खूप सुंदर रिस्पॉन्स आहे। तर मॅडमची आपण ओळख करून घेतली, आता या देवघराची संकल्पना त्यांना कशी सुचली या कन्सेप्टबद्दल सगळं माहिती करून घेऊया। काळाची गरज बघता एक्सक्लुझिव्ह देवघरचं असं शोरूम आपण कधी ऐकलंही नव्हतं। ही संकल्पना आजकाल नवीन आहे। सगळ्यांना प्रत्येकाला आजकाल देवघर हे सागवान किंवा सिसमचं असावं असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे। याचा विचार करून आम्ही सर्व वास्तुशास्त्राचा अभ्यास करून या संकल्पनेला सुरुवात केली। वास्तुशास्त्रानुसार देवघर जे आहे ते लाकडाचं असावं असं म्हणतात। मग लाकडाची गोष्ट आली की आपल्या डोळ्यासमोर येतं सागवान। तर सागवानाचं देवघर या शॉपमध्ये मिळतं, तर अशी काय ॲश्युरन्स किंवा खात्री ते देतात, त्यामुळे तुम्ही या शॉपमधून येऊन सागवानाचं देवघर खरेदी करावं हे मॅडमला आपण विचारूया। अगदी तुम्ही सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारला आहे। सगळ्यांना पहिले एकच प्रश्न असतो की काय आम्हाला गॅरंटी असणार आहे किंवा काय तुम्ही आम्हाला अश्युरन्स देणार आहात की हे सागवानच आहे। तर आम्ही पूर्ण लाकूड हे फॉरेस्ट ऑफिसमधून परचेस करतो, त्यामुळे लाकडाची आम्ही 1000% गॅरंटी घेतो आहे। आणि सागवान लाकूड ओळखणार कसं, हा एक सगळ्यांचा प्रश्न असतो। तर ज्या सागवान लाकडावर ज्या नसा दिसतात, आपल्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर ग्रेन्स ज्या दिसतात ह्या फक्त सागवान लाकडावरच दिसतात, ही त्याची पहिली ओळख आहे। तर मॅडम, एवढी मोठी डिझाईन दिसते देवघराची, तर हे जे देवघर आहे हँडमेड आहे की तुमचं प्रोडक्शन एखादी कंपनी आहे, त्याबद्दल थोडं सविस्तर सांगा आम्हाला। होय, आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे। स्वतः आम्ही हे देवघर बनवतो। तुम्ही यावर बघू शकता, हे पूर्ण नक्षीकाम हे हाताने केलेलं आहे, यात कुठेही मशीनचा वापर नाही आहे। तर वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये काय काय असायला हवं हे तुम्ही मला सांगू शकता का? आपल्या वास्तुशास्त्रात सांगितलं आहे, देवघराला हत्ती असावे, गजलक्ष्मी हत्ती असावे, तेही वरच्या सोंडेचे, मोर असावे, गरुड असावा। तुम्ही आणखी बघू शकता, या देवघरावर आम्ही शंख दिला आहे, श्री लक्ष्मीची पावलं आहेत, यावर कमळ आहे, कलश जे आपण शुभचिन्ह मानतो, आणि सूर्य, असे आम्ही सर्व चिन्ह यावर आम्ही कव्हर केलेली आहेत। तर मॅडम, ही डिझाईन तर खूप मोठी आहे, या व्यतिरिक्त किती आकाराचे किती सायझेसचे तुमच्याकडे देवघर आहेत ते माझ्या सबस्क्रायबर्सला जरा सांगाल का? आमच्याकडे 1 फूट उंचीपासून ते तुम्ही बघू शकता इथे ऑलमोस्ट 8.5 फूट उंचीपर्यंत सर्व देवघर आहेत। मी असं म्हणेल की 6 ते 7 डिझाईन्स आहेत। प्रत्येक डिझाईनमध्ये आमच्याकडे 5-5 साईज अवेलेबल आहेत। साईज व्यतिरिक्त आमच्याकडे पॉलिश व्हरायटी आहे। तुम्हाला या व्यतिरिक्त तुमचं काही साईज असेल तर आपण त्यानुसारही कस्टमाइज करून देतो। तर इथे वेगवेगळ्या सायझेसचे आणि काही देवघर जे आहेत ते ओपन आहेत, आणि इथे जे देवघर दिसत आहे यांना दारं दिसत आहेत, तर यामागचं कारण तुम्ही मला सांगाल का? काही कस्टमरची ही स्पेसिफिक पहिली रिक्वायरमेंट असते, आम्हाला डोअर असलेलं, दार असलेलंच देवघर हवं आहे। जसं तुम्ही बघू शकता, यात आपण दार दिलेले आहेत देवघरला। या देवघरमध्येही LED लाईट आपण दिला आहे।
स्टेप्स या डिटॅचेबल आहेत, काढून आपण क्लीन करू शकतो. या प्रत्येक देवघरला नैवेद्याचे पाटही आपण दिले आहेत. स्टोरेजसाठी ड्रॉवर्स आहेत, हुक्स दिलेत तोरण बांधण्यासाठी. वेगवेगळ्या साईजेसमध्ये मॅडम इथे देवघर दिसत आहे आणि मी जे देवघर घेतलं आहे त्यामध्ये पण छोटी साईज पण अवेलेबल आहे. तर इथे स्वामी समर्थ केंद्रानुसार देवघर अवेलेबल आहेत का? हो, तुम्ही हे बघू शकता. हा सेक्शन हा स्वामी समर्थ केंद्रानुसार आहे. जसं केंद्रानुसार सांगितलं आहे, देवघर हे चौरस असावं, विषम संख्येचा चौरस असावा. त्यातलं हे सर्वात लहान साईज आहे. याची साईज आहे 13x13. याच्या चारी बाजू या 13 आहेत. ही सगळ्यात मोठी साईज आहे 21x21. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक 15x15 साईजचं देवघर आहे. त्यानंतर 17x17. पुढची साईज आहे 19x19. अशा पद्धतीच्या ह्या सर्व साईज अवेलेबल आहेत. तर मॅडम माझ्या ज्या काही सबस्क्रायबर आहेत ज्या आउट ऑफ कंट्री राहतात, जसं की अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, तर त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही इथून देवघरचे आहेत ते एक्सपोर्ट करता का? त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, आमचे काही 2-3 महिन्यापासून बरेचसे देवघर हे आम्ही फॉरेनला एक्सपोर्ट केलेले आहेत. त्यातलं हे एक सुंदर देवघर आहे जे आम्ही ऑस्ट्रेलिया सिडनीला आम्ही पाठवलेलं आहे. असे हे देवघर आम्ही पूर्ण फोल्डिंग पद्धतीने बनवतो. जसं हे सर्व पार्ट्स डिसमेंटल होऊन तुम्ही इझिली बॅगेत कॅरी करू शकता यांना. तर मॅडम इथे जे हे देवघर दिसते मला, याची साईज मला खूप छोटी वाटते, तर यामागे काही कारण आहे का? हे देवघर तुम्ही बघू शकता, हे आम्ही स्पेशली ऑफिस किंवा शॉपसाठी डिझाईन केले आहेत. की इथे आपला एक फोटो असतो किंवा एखादी मूर्ती असते, त्यासाठी आपण फक्त LED लाईट दिला आहे, हुक्स दिले आहेत माळा अडकवण्यासाठी, आणि स्टोरेज म्हणून आपण ड्रॉवर दिले आहेत. आणि काही जे फ्लॅट्स आहेत ज्यांचे जागा कमी आहेत, अशा वेळेस आपण ते वॉल माउंट करू शकतात. तर इथे जे देवघर आहेत मॅडम, तिथे आपण आपल्या रोजच्या देवांची मांडणी करू शकतो. या व्यतिरिक्त आपल्या संस्कृतीमध्ये विविध सण असतात, जसं की गणेश चतुर्थी असेल किंवा सत्यनारायण असतो किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी असते. त्यासाठी तुमच्याकडे काही ऑप्शन्स आहेत का? हे एक बघू शकता, खूप सुंदर आम्ही असे सिंहासन पॅटर्न बनवले आहेत. हे गणपतीसाठी आपण वापरू शकतो. याचबरोबरीला आम्ही हे डिझाईन करताना विचार केला की गणपतीनंतर याचा तुम्ही कसा वापर करणार. याला डिझाईन करताना आम्ही 4 पाय दिले आहेत की जेणेकरून तुम्ही केळीचे खांब त्याला बांधू शकतात. सत्यनारायण पूजा किंवा घरात काही छोटी पूजा असेल तीही तुम्ही यावर मांडू शकतात. हेही सागवानमध्येच आहे, यातही कुठेच प्लाय वापरलेला नाही आहे. आणखी एक गोष्ट, हे आपण कृष्ण जन्मासाठी हा झुला बनवला आहे, हा पण सागवानमध्येच आहे. सो फ्रेंड्स, शुभारंभ घर तुमचे देवघर आमचे या शॉपच्या ओनरनी आपल्याला पूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे मॅडम. तर माझ्या जर सबस्क्रायबर तुमच्या शॉपमध्ये आल्या आणि त्यांनी तुम्हाला डिस्काउंट मागितलं तर तुम्ही त्यांना डिस्काउंट द्याल का? तर ही थोडीशी माहिती त्यांना द्या. नक्कीच आमच्याकडून तुम्हाला डिस्काउंट असणार आहे. एकदा तुम्ही नक्की आमच्या शोरूमला व्हिजिट द्या. आमच्याकडे प्रत्येक डिझाईनमध्ये 5 साईज अवेलेबल आहेत. प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला पॉलिश व्हरायटी बघायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त तुमचं काही साईज असेल त्यानुसारही आम्ही कस्टमाइज करून देतो. सो नक्की व्हिजिट द्या. सो फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ. देवघराबद्दल सगळी माहिती तुम्हाला मी दिली. त्या व्यतिरिक्त तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. शुभारंभ घर तुमचे देवघर आमचे या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.